सकाळचं मस्त ऊन घेतोय माझा लाडूला. त्याला बाहेर सतत सोडू नाही शकत, तो लोळत राहतो. त्याला इथे विंडो तसं पकडून ठेवलं तर मग त्याला जरा सुख मिळतं बाहेर बघण्याचं. तेही जास्त वेळ नाही टिकत, थोडा वेळ. किती गोड दिसतं माझं बाहुलं. टेडी बेअर सारखा झालाय तो डोबऱ्या. ऑरेंज कॅट आहे ती, ऑरेंज. उन्हात इतकं सुंदर दिसतं ते बाहुलं. छान बाहुलं किती एन्जॉय करतोय. शोनी केव्हापासून म्याव म्याव करतोय, मम्मा मला बाहेर सोड. आणि अख्खा फ्लोअर नुसता लोळत राहतो, उलटा पुलटा उलटा पुलटा. असं लोकांचं पूर्ण फ्लोअर साफ करायला घेतल्या माझ्या बोकीने. है ना लाडू? चिवताई आली तर काय करशील आज? पटकन पकडून घेशील ना बेटा? क्यूटुलं. पाहिजे रे बाबा तू माझ्या पाहिजे. त्याच्यासोबत वेळ घालवल्याने का कोणाच ठाऊक इतकं छान वाटतं. असं छान मन असं शांत होतं आणि एकदम पीसफुल वाटायला लागतं आपल्याला. आनंदाचं झाड आहे ते, आनंदाचं झाड. सावकाश मम्मा आहे ते बेटा, मम्मा आहे. आणि हल्ली तो इतका म्हणजे तो डांबीस झालाय ना, असा नटखटपणा वाढत चाललाय दिवसेंदिवस. सोनूला माझा बस झाले त्याचा सगळा नटखटपणा कॅमेरामध्ये घेऊन ठेवावा. आणि जेव्हा मी त्याला बघते थोड्या काही टायमानंतर तर मला ते छान वाटतं ते सगळं बघायला. हे किती छान आनंद घेतोय तो बाहुलं माझं. प्रत्येकाकडे एक छोटा पेट असावा असं वाटतं मला. खूप छान वेगळा अनुभव आहे हा. मी गावात वाटली आहे पण कधी मांजरींना आजपर्यंत हात लावला नव्हता. आणि ह्या लाडूला पण घरी येण्यामागे माझा हर्ष मोठा मुलगा तो नीटसाठी तयारी करत होता आणि तो बोर होत होता. तर मला म्हणाला मम्मा मला काहीतरी पेट आणून दे. तर आम्ही सांगितलं, आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना एका गाडीजवळ हे पिल्लू दिसलं छोटूसं 1-1.5 महिन्याचं, एकटं फिरत होतं रस्त्यावर. त्यांनी उचलून आणलं आणि योगायोग दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन रात्री 12 वाजता त्याला घेऊन आलो. सोनूली माझी. आणि त्याने वातावरणच बदलवलं आमच्या घरातलं. थँक्यू बेटा, तू आमच्या घरी आलास, आम्हाला चूज केलंस. घरात लहान मूल येते छोटूसं बाहुलं माझं. कसं आहे आमचा ऑरेंज बोकुल्या? गोड येते गोड. आनंदाचं झाड आहे ते आमचं. हँडसम बच्चा आहे ना माझा, गोड गोड आहे ना. कमेंट करून नक्की सांगा कसा आहे माझा लाडूला.